नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी महेश गायकवाड आपलं यशोदा सीड्स या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. आणि आजच्या आपल्या लाईव्ह पॉडकास्टमध्ये डॉक्टर सुनील कराड, जे की वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत, कृषी शास्त्रज्ञ आहेत, जे की महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गत कोल्हापूर या मका संशोधन केंद्रावरती मागील 20 वर्षापासून कार्यरत करताय. आणि डॉक्टर सरांचा जो अनुभव आहे हा मक्यामध्ये भरपूर मोठा आहे. आणि सरांनी फार नॅशनल आणि इंटरनॅशनल वरती लेव्हलवरती काम केलेलं आहे मका या अ, पिकावरती. तर चला तर मग आज जे रबी मका लागवडीमध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढू शकतो, त्यांचं खताचं नियोजन कसं पाहिजे आणि शेतकरी कुठल्या कुठल्या लेव्हलला चुकत आहे, ते आपण सरांच्या मार्फत जाणून घेऊया. तर नमस्कार सर, तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुम्ही नमस्कार. येस सर. सर सर्व सर्वात शेतकरी बंधूंना या ठिकाणी अ, सर्वांना मी नमस्कार करतो. आणि आज या ठिकाणी यशोदा सीड्स कंपनी यांनी आज काय शेतकऱ्यांसाठी एक उपक्रमशील असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यामध्ये आज आपण रब्बी मका पिकाचं उत्पादन कसं वाढवता येईल आणि त्याबद्दल ती कुठलं तंत्रज्ञान आपण वापरल्यावर जास्तीत जास्त उत्पादकता घेऊ शकतो, याबद्दल आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत. धन्यवाद सर. सर सर्वात पहिले तर आता जर आपण पाहिलं तर मक्याची लागवड ही खरीप हंगामात पण होत आहे, रब्बी हंगामात पण होत आहे. पण होय. खरीपमध्ये उत्पन्न कमी असतं, त्याच्यामुळे भरपूर शेतकरी जे आहेत हे रब्बीमध्ये मका लागवड करतात. तर सर बऱ्याच शेतकऱ्यांचं ॲव्हरेजली 25 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन देत आहे. तर अशी कुठली आहे की 50 क्विंटल जर लोकांना जर उत्पन्न पाहिजे असेल, शेतकऱ्यांना जर पाहिजे असेल टार्गेट, तर 50 क्विंटलसाठी त्यांनी सुरुवात कशी करायला पाहिजे? यामध्ये जसं शेतकरी बंधूंना आपल्या सर्वांना माहीत आहे, की मका जे पीक आहे, हे मका पीक याला आपण इंडस्ट्रियल पीक असं म्हणतो. आणि इंडस्ट्रियल पीक याला आपण का म्हणतो? तर त्याची जी काही उपयुक्तता जी आहे, त्याचा जो वापर आहे, जो वापर आहे हा जवळपास सर्व वापर हा वेगवेगळ्या इंडस्ट्रीला आहे. आणि हं. त्यामुळेच याला आपण इंडस्ट्रियल पीक असं म्हणतो. आणि मक्याचा जो काही वापर आहे, तो एक गाडीचे जे 4 चाकं असतात, त्या 4 चाकाप्रमाणे आहे. आणि त्याला आपण 4F म्हणतो. म्हणजे हं. फूड, अन्नासाठी मक्याचा वापर होतो. फीड म्हणजे खाद्यासाठी मक्याचा वापर होतो. आणि खाद्य, फॉडर म्हणजे खाद्य. आणि सर्वात महत्त्वाचा जो आता रिसेंट जो मक्याचा वापर जो सुरू झालेला आहे, आणि ती जी नवीन इंडस्ट्री आहे, की ज्याच्यामुळे आज जो मक्याची जी मागणी वाढत आहे किंवा भविष्यात पण मक्याला जी काय डिमांड राहणार आहे, आणि ते चौथं चाक जे आहे ते म्हणजे फ्यूल. फ्यूल म्हणजे आपल्या सर्वांना माहीत आहे, की मक्यापासून सध्या इथेनॉल काढलं जातंय आणि त्या इथेनॉलचा वापर हे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंगसाठी केला जातो. आणि त्यामुळे मका जे पीक आहे हे इंडस्ट्रियल पीक आहे. आणि या मक्यापासून इथेनॉल काढणं, त्याचा पेट्रोलमध्ये वापर करणं, ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालणार आहे. त्यामुळे मका जे पीक आहे त्याला भविष्यामध्ये सुद्धा मागणी ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मग त्यामुळे आता शेतकरी बंधूंनी या ठिकाणी एक लक्षात घ्यायला पाहिजे, की ज्या पिकाला मागणी आहे, ते पीक आपण कल्टिव्हेट करावं आणि त्यामधून आपण जास्तीत जास्त उत्पादकता कशी घेता येईल, यासाठीचं तंत्रज्ञान त्या ठिकाणी वापरणं हे गरजेचं आहे. आता जसं आपण सांगितलं, की लोक 25 क्विंटल पर एकर घेतायत, परंतु 30 क्विंटल घेतायत, पण आपल्याला 45 क्विंटलकडे जायचंय, 50 क्विंटलकडे जायचंय. मग ही उत्पादकता वाढवत असताना किंवा ही उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकरी अ, नी काय करायला पाहिजे? किंवा ती जी काय सध्या मेथोडॉलॉजी वापरतात, त्याच्यामध्ये कुठं बदल करायला पाहिजे, त्याचा हा मुद्दा आहे. असं दुसरं एक आपण एक या ठिकाणी मुद्दा मांडलाय, की खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामामधली मक्याची उत्पादकता ही जास्त असते. कारण खरीप हंगामामध्ये मक्याचं पीक हे रेनफेड पीक किंवा पावसावरती घेतलं जातं. परंतु रब्बी हंगामामध्ये मक्याचं जे पीक आहे, हे ज्या ठिकाणी शाश्वत पाणी आहे, ज्या ठिकाणी हमखास त्या ठिकाणी मक्याला आपण पाणी देऊ शकतो, अशा ठिकाणी घेतलं जातं. त्याच्यामुळे त्याच्या उत्पादकतेमध्ये ही आपल्याला नक्कीच वाढ त्यामध्ये ही आढळून येते. आणि रब्बी हंगामाची राज्याची जी उत्पादकता आहे ती जास्त आहे.
याचबरोबर खरीप हंगामामधलं राज्यातलं जे मक्या पिकाखालचं जे क्षेत्र आहे, जे जवळपास एक 9 लाख हेक्टरच्या आसपास आहे, तेच रब्बी हंगामामध्ये 4-4.5 लाखाच्या आसपास आहे आणि उन्हाळी हंगामामध्ये 1 लाखाच्या आसपास आहे. परंतु हे खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामामध्ये जे मक्याचं क्षेत्र आहे, याची जर आपण मागच्या एक 10 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी जर आकडेवारी जर आपण बघितली, तर आपल्या लक्षात येईल, की मका पिकाखालचं रब्बी हंगामामधलं क्षेत्र वाढण्याचं जे पर्सेंटेज आहे, ते पर्सेंटेज हे रब्बी हंगामामध्ये जास्त आहे. आणि म्हणून शेतकरी बंधूंना ही एक संधी आहे. मी काय म्हणेल, की ही एक संधी आहे, की ह्या रब्बी हंगामाचा आपण फायदा घेऊन मक्याची जास्त उत्पादन घेणं किंवा हे घेता हे सहज शक्य आहे. आणि त्यासाठी आपण 40 क्विंटल किंवा 50 क्विंटलचं आपण टार्गेट जर त्यामध्ये ठेवलं, तर आपल्याला ते सहजासहजी या ठिकाणी ते गाठताही येऊ शकतं किंवा ते गाठता येतंय. पण ही जी काय उत्पादकता किंवा ही जी काय आकडेवारी जी सांगितलेली आहे, मग अ, उत्पादकता कमी का येते? बरोबर ना? आपला हा प्रश्न आहे, की येस सर. आपल्याकडे 25 येते, पण आपल्याला 40-15 म्हणजे ही उत्पादकता कमी का येते? तर याच्यामध्ये एक 2-4 मी काय म्हणाल, की एक एक 5 त्याच्यामध्ये एक त्रिसूत्री आपण त्याला असं म्हणू, की ती त्रिसूत्री जर त्याच्यामध्ये जर वापरली, तर आपल्याला रब्बी हंगामाची उत्पादकता ही नक्कीच ही वाढवता येते. आता आपण पहिला जो मुद्दा त्याच्यामध्ये घेतला, की रब्बी हंगामामध्ये मक्याची उत्पादकता वाढवण्यासाठी पहिला जो मुद्दा येतो, तो पहिला मुद्दा येतो, की पेरणी. म्हणजे ज्यावेळेस आपण उत्पादकतेचा विचार करतो, आपल्याला ज्यावेळेस 45 क्विंटल, 50 क्विंटल एकरी मका घ्यायचा आहे, त्यावेळेस पहिला जो मुद्दा आहे, की रब्बी हंगामामध्ये पेरणी करत असताना ती कधी करावी? कारण पीक खरीपात घेतलं जातं, रब्बीत घेतलं जातं, त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये घेतलं जातं. तर रब्बी हंगामासाठी कृषी विद्यापीठाने 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत मका पिकाची पेरणी करावी अशी शिफारस ही केलेली आहे. आता शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं, की आम्ही डिसेंबरमध्ये पेरणी करतो, 15 डिसेंबरला करतो, 10 डिसेंबरला करतो. परंतु हा 15 नोव्हेंबरचा कालावधी उलटल्याच्या नंतर जशी पेरणी आपण डिसेंबरमध्ये जर करत गेलो किंवा पेरणीचा कालावधी जर आपण जर वाढवत गेलो, तर त्याचा आपल्याला उत्पादनावरती थोडासा परिणाम आढळून येतो किंवा उत्पादकतेवरती परिणाम आढळून येतो. म्हणून ही पहिलं त्रिसूत्रीतलं पहिलं सूत्र आहे, की मका पिकाची लागवड ही योग्य हंगामामध्ये किंवा हंगामामध्ये योग्य वेळेत पेरणी करणं हे गरजेचं आहे. अर्थात दुसरं जे आहे सर, माझं एक होतं की वेळेवर पेरणी तर आता जी पेरणीची वेळ आहे ती निघून गेलेली आहे. पण हो, जेव्हा माती माती तयार म्हणजे शेतीची तयारी जेव्हा करता, हो. तेव्हा नेमकं शेतकरी काय चुकतो? आणि त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असेल, की वाण जे निवडता हायब्रिड वाण जे आता बाजारात तुम्ही पाहत असाल, की भरपूर प्रकारचे वाण आहे. तर बरोबर. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी काय-काय चुका नाही करायला पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी वाण निवडायला पाहिजे? तर हे माझे 2 अटॅच प्रश्न आहेत. की रब्बीमध्ये हं. शेतीची तयारी करताना त्यांनी काय चुका केल्या? नंतर त्यांनी बियाणं निवड कशी करायला पाहिजे? आणि जर त्यांनी सीड ट्रीटमेंटचा जर फायदा घेतला, तर सीड हो, ट्रीटमेंट कुठल्या पद्धतीने करायला पाहिजे? हो. आता ही वेळ आपण एकदा पाळल्याच्या नंतर पुढचा जो मुद्दा येतो, तो म्हणजे जमिनीची निवड. मग जमीन कशी असावी? तर मका पिकासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तम निचरा होणारी जमीन असावी. बघा, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. उत्तम बरोबर. निचरा होणारी जमीन असावी किंवा ज्या जमिनीमध्ये पाणी साठतंय, खाचखोलगे आहेत आणि त्या ठिकाणी पाणी साचतंय, तर अशा जमिनीमध्ये मग काय होतं, की ताटांची संख्या किंवा रोपांची संख्या कमी होते. म्हणून जमिनीची निवड करत असताना उत्तम निचरा होणारी जमीन आणि ही जी जमीन आपण निवडणार आहोत, निचरा होणारी, ती जमीन मध्यम ती काळी प्रकारची पाहिजे. जर आपण मुरमाड जमीन घेतली किंवा हलक्या प्रकारची जर जमीन घेतली, क्ले सॉइलची जमीन जर घेतली, सँडी लोम टाइपची जर जमीन घेतली, तर त्या ठिकाणी आपल्याला हलक्या प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा सँडी लोम टाइपच्या जमिनीमध्ये मग आपल्याला त्या ठिकाणी अपेक्षित उत्पादन असं गाठता येणार नाही. म्हणून मध्यम ती काळी जमीन ही उत्तम निचणासाठी ही मका पिकासाठी योग्य जमीन अशी आहे, की ज्या जमिनीचा समूह हा
6.5 ते 7.5 आहे आणि जिच्यामध्ये सेंद्रिय कार्बाचं प्रमाण अधिक आहे, अशी जमीन आपण त्या ठिकाणी मका पिकाच्या लागवडीसाठी घेतली पाहिजे. मग जमीन जर योग्य असेल, तर आपण जे काही त्या ठिकाणी निविष्ठा वापरणार आहोत, जे काही तंत्र त्या ठिकाणी वापरणार आहोत, तर त्याचा आपल्याला उत्पादकतावरती चांगला परिणाम आपल्याला आढळून येईल. परंतु जर मूळ गाभा जो आहे, की जमीन जर योग्य जर नसेल, तर मग ही निविष्ठा वापरूनही त्याचा तेवढा प्रतिसाद आपल्याला त्या पिकाकडून त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून परत एकदा सांगतो, की मध्यम ती काळी जमीन, उत्तम निचरा होणारी जमीन, जिच्यामध्ये सेंद्रिय कर्बाचं प्रमाण आहे किंवा सामू हा 6.5 ते 7.5च्या दरम्यान आहे. अशी जमीन ही मका पिकासाठी योग्य अशी ही जमीन आहे. आणि मग ही जी आपण कारण कसं असतं, की शेतकरी बंधूकडं 2-3 ठिकाणी अ, एका जागेवर काही ठिकाणी जमीन असते किंवा 2-4 ठिकाणी वेगवेगळ्या म्हणजे गावामध्येच परंतु वेगवेगळ्या ठिकाणी 4 कोपऱ्याला जमीन असू शकते. तर त्यापैकी या प्रकारची जमीन निवडणं ही गरजेचं आहे. आणि अशी जमीन आपण निवडल्याच्या नंतर त्या जमिनीची अ, लागवडीपूर्वी एक नांगरट करणं गरजेचं आहे आणि नांगरणी त्या ठिकाणी केल्याच्या नंतर जर त्या ठिकाणी जर मोठ्या प्रमाणामध्ये जर ढेकळं जर निघाली असतील हं, किंवा तर मग त्या ठिकाणी ती जमीन भुसभुशीत करणं गरजेचं आहे. मग नांगरणी केल्यानंतर आपण आता सध्या शेतकरी बंधू ट्रॅक्टरची सोयी आहे, तर ते रोटा मारू शकतात. रोटा मारल्यानंतर किंवा कल्टिव्हेटर मारून ती ढेकळं बारीक आहेत की मोठी आहेत त्यानुसार मग ती जमीन काय करायची आपल्याला एका लेव्हलला आणायची. म्हणून रोटा मारला की जमीन शक्यतो एका लेव्हलला येते. बरोबर आहे. कारण जमीन जर एकाच लेव्हलला जर आली नाही किंवा त्याच्यामध्ये जर ढेकळं जर मोठ्या प्रमाणामध्ये राहिलं, की ज्यावेळेस आपण पेरणीला जाणार आहोत, मग त्या ढेकळाच्या खाली ते बियाणं व्यवस्थित अ, दडपलं जात नाही किंवा त्याचा मग जो अंकुर फुटतो, तो अंकुर त्या ठिकाणी व्यवस्थित प्रोटेक्ट होत नाही. त्याची वाढ झाल्यानंतर त्याची मुळं त्या ठिकाणी व्यवस्थित राहत नाही. म्हणून जमीन खोल नांगरट करून तिला 2 कुळवाच्या पाळ्या किंवा एक आता सध्या रोटावेटर जर मारलं तर अशी जमीन ही लागवडीखाली मका पिकाच्या लागवडीखाली ही येऊ शकते. आता आपण जे पुढचा जो एक उपस्थित केला होता, की त्याला बीज प्रक्रिया बरोबर आहे ना? येस, बीज प्रक्रिया. बीज खूप प्रक्रिया. महत्वाची. बरेच शेतकरी मक्याला जे बाजारात जे बियाणं भेटतं, त्याचं हं. तसंच्या तसं सोईंग करतात. बरेच शेतकरी बीज प्रक्रियेविषयी फार म्हणजे हं, हं. खर्च नाही करायला म्हणत. तर बीज प्रक्रिया किती महत्वाची? हो. बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया म्हणजे काय आहे, की आपण जसं आपलं बाळ जन्मल्यानंतर आपण सध्या त्याला म्हणजे पोलिओचा डोस देतो. म्हणजे लसीकरण तो करतात. पोलिओचा डोस आपण बाळ जन्माला आल्यावर देतो, पण त्याचे फायदे त्या बाळाला आयुष्यभर असतात. किंवा आपण सर्वजण आहोत, तर आपल्या लहानपणी आपण आपल्या दंडावरती हां, हाताच्या दंडावरती आपण इंजेक्शन घेतलेले आहेत, लस टोचलेली आहे आपल्याला. ती लस टोचल्यामुळं आज तुम्ही, आम्ही किंवा मी असेल, आपण धडधाकट आहोत, आपण व्यवस्थित चालतोय वगैरे. ही जर आपण जर लस जर त्यावेळेस जर घेतल्या नसत्या, तर आपण सुद्धा आपल्यामध्ये सुद्धा अपंगत्व प्राप्त झालं असतं किंवा झालं. आपण आपल्यामध्ये अपंगत्व असतं. तसं बीज प्रक्रिया म्हणजे काय, की एक आपण जसं लस घेतोय, तसं बीज प्रक्रिया करणं म्हणजे एक त्या बीजाला, त्या बियाला एक त्याचं लशीकरण करणं, असं आपण त्याला म्हणू शकतो. मग Right. बीज प्रक्रिया करत असताना आपण विद्यापीठाने 3 प्रकारच्या बीज प्रक्रिया आपण त्याला शिफारशीत केलेल्या आहेत. म्हणजे बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया, कीटकनाशकाची बीज प्रक्रिया आणि जैविक खतांची बीज प्रक्रिया. आपण ज्यावेळेस विचार करतो, की आपल्याला अधिक उत्पादन मक्याचं घ्यायचंय किंवा 50 क्विंटल एकरी मक्याचं उत्पादन घ्यायचंय, तर त्या विचार करत असताना आपल्याला या छोट्या-छोट्या घटकांचा विचार करायला लागतो. कारण उत्पादन वाढवणं म्हणजे फक्त नुसतं हायब्रिड बियाणं घेतलं किंवा नुसता खताचा डोस जास्त टाकला म्हणजे उत्पादन वाढतं असं नाही. उत्पादन वाढवणं हा एक सगळ्या घटकांचा कम्युनिटी इफेक्ट आहे. म्हणजे जसं मी सांगितलं, की योग्य वेळ, योग्य जमिनीची निवड. आता आपण एकरी किती बियाणं वापरावं, त्याची पेरणी कशी करावी,
ही जी काही वेगवेगळी घटक आहेत, या सगळ्या घटकांचा जो परिपाक आहे, तो परिपाक म्हणजे उत्पादकता किंवा मक्याचं उत्पादन. आणि त्याच मधला बीज प्रक्रिया हा एक महत्त्वाचा घटक आहे. बीज प्रक्रिया जर केली आपण, तर आपल्या उत्पादनामध्ये 10 ते 15% उत्पादनामध्ये वाढ होते. म्हणजे दिसायला किंवा वाटायला ही छोटी गोष्ट आहे, परंतु उत्पादनामध्ये ही मोठा बदल घडवणारी अशी ही महत्त्वाची बाब आहे आणि ही बीज प्रक्रिया मका पिकासाठी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग बीज प्रक्रिया करत असताना जसं मी सांगितलं, की अगोदर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी, नंतर कीटकनाशकाची करावी आणि नंतर जैविक खताची करावी. मग बीज प्रक्रियेमुळे काय होतं, की बीज प्रक्रियेमुळे आपल्याला कूज व मर रोगावरती नियंत्रण मिळवता येतं किंवा बीज प्रक्रिया केल्यामुळं, की मातीमधून किंवा बियाणामधून जे काही कीड व रोगांचा प्रादुर्भाव होत असतो किंवा होतो, त्याच्यावर नियंत्रण आपल्याला या बीज प्रक्रियेमुळे करता येतं. याचबरोबर म्हणजे काय होतं, की ही बीज प्रक्रिया केली, कीड व रोगांचं नियंत्रण आपण सुरुवातीला केलं, की ऑटोमॅटिक किंवा त्यांचं एकमेकाशी रिलेशन असतं, की कीड व रोगांचं सुरुवातीच्या काळात नियंत्रण झालं, म्हणजे एका एकरी किंवा एका हेक्टरी आपल्याला झाडांची किंवा त्या मक्याच्या ताटांची संख्या व्यवस्थित राखता येते आणि झाडांची किंवा ताटांची संख्या योग्य राखली, की ऑटोमॅटिक आपल्याला उत्पादन वाढतं. म्हणून बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे. बघा म्हणजे एक बीज प्रक्रिया कुठपर्यंत आपल्याला घेऊन जाते? उत्पादनापर्यंत. बरोबर. सर मग तुम्ही आता बोलले की बुरशीनाशकाचा येस. कसा वापर करायचा? तर थायरम 2 ते 2.5 ग्रॅम 2.5 प्रति ग्रॅम. किलो या प्रमाणामध्ये आपण सुरुवातीला जे बियाणं आणलेलं असेल पाकीट, त्याला बियाणाला जर ही बुरशीनाशकाची जर बीज प्रक्रिया केलेली नसेल, तर ते जमिनीवरती घ्यायचं एखाद्या घमिल्यामध्ये ते बीज टाकायचे किंवा आपल्याकडे अ, गोणी असतात किंवा तळवट असतात ना, त्याच्यामध्ये हं, ते हं. बीज खाली सावलीमध्ये घ्यायचं ते बरं. आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक टाकल्यानंतर 2 ते 2.5 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये मग आपल्याला ते बीज प्रक्रिया हं. बुरशीनाशकाची थायरमची सुरुवातीला करायची. त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने ते ठेवल्याच्या नंतर मग पुढची बीज प्रक्रिया ती म्हणजे कीटकनाशक. थायोमिथोक्झॉन 35 एफ-एस जे 2 एम-एल प्रति किलो 2 एम-एल प्रति किलो या प्रमाणामध्ये याची बियाणाला परत बीज प्रक्रिया करायची आणि नंतर जो शेवटची जी बीज प्रक्रिया आहे, ती जैविक खताची, की जसं की ॲझोटोबॅक्टर आहे 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये किंवा पी-एस-बी जे आहे 25 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणामध्ये ॲझोटोबॅक्टरची बीज प्रक्रिया आपण केल्यानंतर आपल्याला उत्पादनामध्ये जवळपास 10 ते 15% वाढ होते. आणि म्हणून आपल्याला ज्यावेळेस 50 क्विंटलचं टार्गेट आपल्याला ठेवून उत्पादन घ्यायचंय, त्यावेळेस त्यावेळेस मकाला बीज प्रक्रिया ही करणं ही अत्यंतही गरजेची आहे. सर धन्यवाद सर. तुम्ही फार डिटेलमध्ये हे सांगितलं आहे, की बीज प्रक्रियेविषयी. सर तुम्ही जीवाणू खतांचा वापर याच्यात सांगितला. तर जीवाणू खतांमध्ये भरपूर शेतकरी मायक्रोरायझा किंवा जे मुळ्यांची वाढ होण्यासाठी मायक्रोरायझाविषयी प्रश्न असतात, की मायक्रोरायझा द्यायला पाहिजे का? त्याचा फायदा किती आहे? आणि कंपनी जर पाहिलं खाजगी क्षेत्राचे भरपूर प्रकारचे मायक्रोरायझा आहेत, त्याच्या किमती पण जास्त आहेत. तर नेमकं स्वस्त मायक्रोरायझा भेटू शकतो का? आणि तो कुठे भेटेल आणि एकरी किती द्यायला पाहिजे? त्याचा काय फायदा होऊ शकतो शेतकऱ्याला मायक्रोरायझाचा? आता बाजारामध्ये जी काय वेगवेगळी म्हणजे जैविक खतं उपलब्ध असतात. तर त्यामध्ये मी तर असं म्हणेल, की जे काही कृषी विद्यापीठांनी जे काही शिफारशी केलेल्या आहेत, हं. जसे की ॲझोटोबॅक्टर आहे, पी-एस-बी आहे, याचाच वापर आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी करावा आणि ही जी ॲझोटोबॅक्टर किंवा पी-एस-बी आहे, यांचा जो दर आहे, हा एक नाममात्र दर आहे. त्याच्यामुळे याचा जर वापर केला तर मग बाकीची जैविक खताची आपल्याला गरज देण्याची. सुरुवातीला पडणार नाही, असं मला या ठिकाणी ठामपणे सांगावसं वाटतंय. ओके, ओके. धन्यवाद सर. सर आणि बऱ्याच जणांचं एक असतं, की आता एकरी बियाणं जे आहे, रिकमेंडेड बियाणं आय थिंक 8 किलो आहे मक्याचं. हो, हो. एकरी 8 किलो आहे. पण बरेच शेतकरी आता ड्रिपवर लागवड करत आहेत. जसं की कुठल्या पिकावरती मका घ्यायला पाहिजे आणि जर असे काही आहे का डोसेस, की मी जर कापसाच्या शेतावरती जर मका घेतला तर माझा डोस हा असेल किंवा मक्यावरती जर मी मका घेतला तर हा असेल किंवा सोयाबीनवरती जर मका घेतला
6 असेल, या पद्धतीने काही नियोजन आहे का? म्हणजे त्या पद्धतीने खतांचं नियोजन कमी जास्त होतं का? आणि भरपूर शेतकरी फक्त एन-पी-केच घेता. मग झिंक सल्फेटचं काय महत्व आहे? हो, मॅग्नेशियमचं काय सर महत्व आहे मक्यामध्ये? आणि बरोबर. त्याच्यामुळे काही ग्रेन फिलिंग वरती, शेलिंग पर्सेंटेज वरती काही फरक पडतो? हो. आपण आता ज्यावेळेस आपलं जे टार्गेट आहे की 50 क्विंटल प्रति एकर, मग त्याच्यामधली आपण वेळ बघितली, जमिनीची निवड बघितली, बीज प्रक्रिया बघितली. आता जो पुढचा मुद्दा तुम्ही काढला की बियाणाचा दर, किती बियाणं वापरावं? तर एका एकरसाठी मका ज्यावेळेस धान्यासाठी मका आपण घेतोय, हा शब्द महत्वाचा आहे. धान्यासाठी ज्यावेळेस आपण मका घेतो, त्यावेळेस एका एकरसाठी 8 किलो एवढं बियाणं वापरणं हे गरजेचं आहे. 8 किलोपेक्षा जास्त बियाणं म्हणजे काही ठिकाणी काय होतंय, की ती बॅगच 5 किलोची असते. म्हणजे त्यांना एका एकरसाठी जर 2 बॅग वापरले, तर 10 किलो बियाणं त्या ठिकाणी वापरलं जातं. तर कृपा करून आपण या ठिकाणी 8 किलो प्रति एकर एवढंच बियाणं त्या ठिकाणी वापरावं, ते मी या ठिकाणी शेतकऱ्याला सांगेल. आता ह्या 8 किलो बियाणाचा उत्पादनाशी आपण नंतर या ठिकाणी रिलेशन लावणार आहोत. हं. तर 8 किलो प्रति एकर बियाणं आणि हे बियाणं आपण ज्यावेळेस लावतो, आता रब्बी हंगामामध्ये मक्याची जी काही लागवड असते किंवा पेरणीची जी पद्धत आहे, ती शक्यतो सरी वारंभावरती केली जाते किंवा सरी वारंभावर केलेली मक्याची टोकन ही उत्पादनाला चांगली असते. म्हणजे कंपेअर जर केलं तर सपाट वाफ्यावर. काही-काही ठिकाणी सपाट वाफ्यावरती सुद्धा मका लावली जाते आणि मग त्याला काय केले जातात, सारे सोडले जातात, जसं गव्हाला करतात तसं. परंतु सरी वारंब्यावर केलेली मका ही अधिक उत्पादनासाठी चांगली असते. म्हणून सरी वारंबा पद्धत करावी आणि सरी वारंबा पद्धत म्हणजे आपण नांगरणी केली, त्याच्यानंतर रोटा मारला. रोटा मारल्याच्या नंतर आपण सरी सोडायची आणि आता थोडंसं याच्यामध्ये एक छोटासा मुद्दा आहे उत्पादन वाढीसाठीचा, की ज्यावेळेस आपल्याला जर शक्य असेल शेतकरी बंधूला, तर सरी वारंबामध्ये सरी सोडत असताना सरी शक्यतो दक्षिण-उत्तर सोडावी. ओके. बघा, सरी दक्षिण-उत्तर सोडावी आणि ज्यावेळेस आपण त्या सरीला टोकन करणार आहोत किंवा बियाणाची आपण त्या ठिकाणी लागवड करणार आहोत, ती सरीच्या उजव्या बाजूला म्हणजे सकाळचा सूर्यप्रकाश ज्या बाजूनी येतो, त्या बाजूनी त्या बियाणाची टोकन करावी. सिंपल एकदम छोटं शास्त्र आहे हे, की सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो, सकाळचा रब्बी हंगामामध्ये काय राहतं, की सकाळची म्हणजे थंडी जास्त असते, सूर्यप्रकाश कमी असतो आणि पिकाला तापमान थोडंसं कमी जातं आणि पिकाला वाढ व्हायची असते सुरुवातीच्या काळामध्ये, बरोबर? मग सकाळचा जो सूर्यप्रकाश असतो, तो त्या बीजाला किंवा तो अंकुर फुटल्यानंतर तो त्याला घेता येतो आणि त्याची जोमदार वाढ जर तुम्ही सरीच्या उजव्या बाजूला म्हणजे पूर्वेला जर केली, तर आपल्याला तशा रोपांची जोमदार वाढ झालेली आपल्याला प्रयोगातून हे निष्कर्ष आले. साधी बाब आहे. म्हणून अ, मी जसं सांगितलं, की उत्पादन म्हणजे ह्या सगळ्या याचा परिपाक असतो, की सगळ्या घटकांचा तो कम्युलेटिव्ह इफेक्ट असतो. तशी ही पेरणीची सरी वारंबा पद्धत करावी आणि सरीच्या उजव्या बाजूला आपल्याला त्या ठिकाणी त्याची बियाणाची ही टोकन करावी आणि बियाणाची टोकन करत असताना बियाणं ज्यावेळेस आपण ते जमिनीमध्ये टाकणार आहोत, ते जमिनीमध्ये टाकत असताना ते जास्तीत जास्त एक 5 सेंटीमीटर पर्यंत खोलीवर जाईल, एवढंच बियाणं त्या ठिकाणी टाकलं पाहिजे. तर जास्त खोलवर गेल्यावरती त्याला वर यायला थोडासा वेळ लागतो आणि मग आपल्याला त्या ठिकाणी असं वाटतं, की बियाणाची उगवण क्षमता ही कमी झालेली आहे. तर तसं काही नाही, की तिची जी टोकन आहे, कारण थंडीचा हंगाम असतो म्हणून टोकन ही 5 सेंटीमीटर वरती करावी आणि मग त्याची वाढ ही आपल्याला योग्य अशी होईल. तर हे बियाणं 8 एकर प्रति एकर
सरी वारंबा पद्धतीवरती आणि टोकन पद्धतीने केली की पिकाची वाढ जी आहे ती चांगली होते. पण ही सरी वारंबावर ज्यावेळेस आपण टोकन करणार आहोत, त्यावेळेस ती सरीमध्ये अंतर किती पाहिजे? हा सगळ्यात एक महत्त्वाचा घटक आहे. सरीमध्ये आपण ज्यावेळेस सरी काढू, त्यावेळेस त्या 2 सरीमध्ये 60 सेंटीमीटर आणि जे काही बियाणं आपण टोकणार आहोत, तर त्या 2 बियाणामध्ये 20 सेंटीमीटर इतकं अंतर त्या ठिकाणी असणं हे गरजेचं आहे. म्हणजे काय, की 60 इंटू 20 सेंटीमीटर एवढं मक्याला पेरणीसाठी अंतर ठेवणं हे अधिक उत्पादनासाठी फायदेशीर आहे. तर हे अंतर जर 60-20 जर आपण अंतर जर ठेवलं, तर आपल्याला एका एकरमध्ये बरोबर 8 किलो बियाणं लागेल. ओके. थोडंसं अर्धा-सा किलोचं मागं-पुढं होईल, कारण बियाणाचं समजा 100 ग्रॅम दाण्याचं वजन जर थोडंसं कमी जास्त असेल तर. परंतु त्या 8 किलोच्या आसपासच आपण त्या ठिकाणी थांबायचं. आणि ही जर अंतर जर आपण ठेवलं, 8 किलो बियाणं जर वापरलं, तर मग आपल्याला एका एकरमध्ये आपल्याला जवळपास 33,333 झाडं बसतात. ओके. ओके. तर हे अंतर आपण त्या ठिकाणी राखणं हे गरजेचं आहे आणि बियाणाचा दर हा ठेवणं हा गरजेचा आहे. याच्यात तुम्ही अजून एक काय प्रश्न विचारला होता मला? सर मी विचारलं होतं, की मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे भरपूर शेतकरी हे फक्त आणि फक्त एन-पी-केचा वापर करतात. म्हणजे डी-ए-पी, एस-एस-पी हे टाकल्यानंतर हां, बरोबर. झिंकचा हं, वापर नाही आणि मॅग्नेशियमचा वापर करत नाही. तर बरोबर. याचा काही फायदा आहे का? म्हणजे हो. केव्हा करायला पाहिजे? आणि आता भरपूर शेतकऱ्यांनी ड्रिपवर पण लागवड केलेलं आहे मका. तर हो, त्यांनी विद्राव्य खतांचा त्यांनी कसा वापर करायला पाहिजे? हो. आता आपण सरी वारंवार पद्धत मी तुम्हाला सांगितलेली त्याच्यामधलं अंतर सांगितलेलं आहे. आता हे करत असताना 8 किलो प्रति एकर हे बियाणं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सरीच्या बगलेमध्ये उजव्या बाजूला आपल्याला पेरणी करायची ही त्या ठिकाणी मी आपल्याला सांगितलेलं आहे. पुढचा जो मुद्दा जो आहे, सगळ्यात महत्त्वाचा, तो म्हणजे खत मात्रा. येस. किंवा तुम्ही जे सांगितलं, की मग खत मात्रा कशी द्यावी किंवा कोणती द्यावी आणि याच्यामध्ये तुम्ही सांगितलं, की शेतकरी फक्त रासायनिक खतच वापरतो. तर मका पिकाची म्हणजे धान्यासाठीची मका आपण घेत असताना किंवा त्याची पेरणी करत असताना आपल्याला झिंक सल्फेटची मात्रा देणं हे अत्यंत गरजेची आहे. मग हे झिंक सल्फेट कधी द्यायचं? आता काही-काही खतं जी असतात, ती आपण जमिनीमध्ये दिल्याच्या नंतर किंवा त्या पिकाला दिल्यानंतर, ती त्या पिकाला कधी उपलब्ध होणार आहेत किंवा ती कोणत्या खताबरोबर कशी कॉम्पॅटिबल आहे, त्यानुसार त्याची जी मात्रा आहे किंवा त्याची जो मात्रा तसंच त्याचा कधी त्याचा डोस आपण त्या जमिनीमध्ये द्यायचा, हे विद्यापीठाने शिफारस केलेलं आहे. तर मका पिकासाठी झिंक सल्फेटची अत्यंत गरज असते आणि झिंक सल्फेट हे एकरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट हे पेरणीच्या वेळेस द्यायचं. पेरणी करत असताना. परंतु झिंक सल्फेट देत असताना आपण पेरणीच्या वेळेस आपण रासायनिक खताचा पण डोस टाकतोय, बरोबर? राइट. परंतु रासायनिक खतामध्ये झिंक सल्फेट मिक्स करायचं नाही किंवा मिसळून द्यायचं नाही. ओके. झिंक सल्फेट कसं द्यायचं? तर झिंक सल्फेट देत असताना आपण एकरी 8 ते 10 किलो झिंक सल्फेट घ्यायचंय आणि ते झिंक सल्फेट समजा आपल्याला 24 तास अगोदर उद्या पेरणी करायची. ओके. तर त्याच्या अगोदर झिंक सल्फेट घ्यायचं. ते चांगलं वाळलेलं आपलं कुजलेलं जे शेणखत आहे भुसभुशीत ते 2 गमिले 3 गमिले शेणखत घ्यायचं आणि त्या शेणखतामध्ये ते अगोदर 1 दिवस किंवा अगोदर 1-2 दिवस झिंक सल्फेट त्या शेणखतामध्ये मिसळायचं. ओके. ते मिसळल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही मक्याची टोकन करणार आहात, त्यावेळेस ते त्या वरंब्यावरती झिंक सल्फेट टाकायचं. ओके. ग्रेट. म्हणजेच काय, की झिंक सल्फेट ते टाकल्यानंतर त्याच्यातल्या बुरशींची वाढ होत राहते आणि ती वाढ होण्यासाठी आपण त्याला अगोदर स्टेबल होण्यासाठी आपण ते सुरुवातीला शेणखतामध्ये टाकायचे. ओके.
सल्फेट जर तुम्ही रासायनिक खतामध्ये जर टाकलं म्हणजे आपल्याला युरिया पण द्यायचा आहे, सुपर फॉस्फेट पण द्यायचं आहे आणि पोटॅश पण द्यायचा आहे आणि देतो शेतकरी, बरोबर आहे ना. परंतु ते टाकायला चक्कर बसते, म्हणजे अगोदर झिंक सल्फेट टाकायचं, परत युरिया टाकायचा, मग 2 वेळेस कशाला जायचं. म्हणून ते जर आपण जर एकत्र मिसळून जर ते जर टाकलं तर त्या अन्नद्रव्याचा, सूक्ष्म अन्नद्रव्याचा पिकाला उपयोग होत नाही. हे फक्त शेतकऱ्याचं एक भावना की मी झिंक सल्फेट टाकलं होतं राईट. किंवा मी इतकं खत टाकलं. म्हणून ही खताची मात्रा अगदी 8 ते 10 किलो खताची मात्रा ही पेरणीच्या वेळेस द्यायची आणि ती कुठल्याही रासायनिक खताबरोबर मिक्स करायची नाही. ओके. आणि ही सूक्ष्म अन्नद्रव्य दिल्यानंतर तुम्ही जो दुसरा प्रश्न विचारला, त्याच्यानंतर एक 25 ते 30 दिवसानंतर, म्हणजे पेरणीच्या नंतर 25 ते 30 दिवसानंतर आपण ग्रेड 2 चं मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी मक्यासाठी शिफारशीत केलेली आहे. मग त्या ग्रेड 2 मायक्रोन्यूट्रिएंटची शिफारस जी आहे, ती पेरणीनंतर एक 25 ते 30 दिवसांनी आणि त्याच्यानंतर परत एक 10 ते 15 दिवसांनी. म्हणजे टोटल 2 ग्रेड 2 ची फवारणी मक्यासाठी आपण शिफारशीत केलेल्या आहेत. एक 25 ते 30 दिवसांनी आणि त्याच्यानंतर 15 दिवस म्हणजे 45 दिवसांनी. मग 45 दिवसानंतर काय होतं, की पीक मोठं होतं आणि आपल्याला फवारणी करणं अवघड जातं. हां, म्हणून ह्या ग्रेड 2 च्या मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी ही मक्यासाठी ही शिफारशीत केलेली आहे. परंतु ही सूक्ष्म जी अन्नद्रव्ये जी आहेत, ही याच पद्धतीने टाकणं किंवा सेपरेट टाकणं हे अत्यंत हे गरजेचं आहे. आता सर, एकरी जर मी विचार केला तर एकरी बेसल डोस आपण कसा द्यायला पाहिजे? 50 क्विंटल जर आपलं टार्गेट असेल तर एकरी किती बेसल डोस द्यायला पाहिजे? आणि 25-30 दिवसानंतर जर मला तुम्ही सांगितलं की मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे त्याचे आपल्याला 2 स्प्रे घ्यायचे आहेत. एक 45व्या दिवसापर्यंत आणि एक 25 दिवसापर्यंत. तर दुसरा हो. डोस मी कधी द्यायला पाहिजे? आणि बाजारात आता भरपूर प्रकारचे हे विद्राव्य खत आलेले आहेत आणि भरपूर मी शेतकरी पाहतो आहे की जे 45 दिवसानंतर ही खतं द्यायची त्यांची इच्छा आहे, तर कुठले खतं त्यांनी द्यायला पाहिजे? आणि हो. याचा फरक भुट्टे लागणमध्ये म्हणजे फ्लॉवरिंगला होतो का? की काही ठिकाणी 2 बुट्टे येतात, 3 बुट्टे येतात, ते तिघं बुट्टे भरता का? फुटवे येतात हो. का? तर फुटव्यांचं काय नेमकं कॅल्क्युलेशन आहे? तर हे माझे प्रश्न आहेत आणि शेतकऱ्यांचे पण आहेत. ओके. तर आता जो पहिला आपण मायक्रोन्यूट्रिएंटचं बघितलेलं आहे झिंक सल्फेटचं. हं, हं. आता आपण मुख्य अ, खतांकडं मक्याच्या साठी जी शिफारसीत खत मात्रा आहे त्याच्याकडे येऊया. तर मी या ठिकाणी शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो, हं, की हं. मका पिकासाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश प्रति हेक्टरी ही शिफारस विद्यापीठाने केलेली आहे. ओके. आता ही जी शिफारस आहे 120, 60, 40 याचं मी विश्लेषण करून सांगतो, की 120 किलो नत्र म्हणजे किती युरिया द्यायचा, राइट. 60 किलो स्फुरद म्हणजे किती सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचं किंवा 40 किलो पालाश म्हणजे किती पोटॅश द्यायचं हे विश्लेषण करून सांगतो. परंतु आपल्याला काय द्यायचं आहे, की 120, 60, 40 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये द्यायचे. परंतु जर शेतकरी बंधूने आपल्या जमिनीची जर अ, पत्रिका जर केलेली असेल, तपासणी जर केलेली असेल, मृदू तपासणी जर केलेली असेल, तर त्यानुसार ह्या डोसमध्ये थोडासा काही फरक हा होऊ शकतो. तुमच्या जमिनीमध्ये जर नत्र जास्त असेल किंवा काय असेल, तर याच्यामध्ये थोडाफार फरक हा होऊ शकतो. परंतु पिकासाठी 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाशची गरज आहे. मग ही जी खतांची, रासायनिक खतांची जी गरज आहे, ही रासायनिक खतांची गरज देत असताना आपल्याला 120 किलो जे नत्र आहे, हे आपल्याला 3 भागामध्ये किंवा 4 भागामध्ये ते विभागून द्यायचंय. ओके. पेरणीच्या वेळेस एकदा, पेरणीनंतर 30 दिवसांनी एकदा, त्यानंतर पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी एकदा आणि चौथा जो डोस आहे, तो पेरणीनंतर एक 65 दिवसानंतर एकदा. तर या 4 वेळेस आपल्याला नत्राची मात्रा पिकाला द्यायची आणि या 4 मात्रामध्ये आपल्याला 120 किलो नत्र द्यायचं. म्हणजेच काय
की आपल्याला एका वेळेस पिकासाठी म्हणजे 35 किलो युरिया एका वेळेस द्यायला लागतो. 35 किलो युरिया जर दिला म्हणजे एका वेळेस आपल्याला त्या पिकाची जी मात्रा आहे 35-35 किलो युरिया किंवा 30-30 किलो युरिया जर दिला तर 30 किलो 30 किलो 30 किलो आणि शेवटचा जो हप्ता आहे तो 15 किलो असा आपण जर 4 वेळेस जर युरियाची जर मात्रा जर दिली तर मका पिकाची नत्राची गरज ही पूर्ण होते. स्फुरद जे आहे स्फुरद हे 60 किलो स्फुरद प्रति हेक्टरी म्हणजे 24 किलो स्फुरद प्रति एकरी आपल्याला द्यायचे आणि 24 किलो स्फुरद देण्यासाठी आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट जर खत उपलब्ध असेल तर आपल्याला स्फुरद जे आहे हे फक्त पेरणीच्या वेळेस एकाच वेळेस द्यायचं आणि ते म्हणजे 150 किलो प्रति एकर एकदाच द्यायचंय पेरणीच्या वेळेस आणि ते म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट. तिसरा जो त्याचं काही खताचा आहे का घटक आहे तो सर? म्हणजे पाला. आपण युरिया आपण स्फुरद आपण एकदाच देतो आहे याचं काही सायंटिफिक कारण आहे का? हा स्फुरद आपण एका वेळेस का द्यायचा किंवा नत्र 3 वेळेस का द्यायचं तर याचं जे कारण आहे नत्र जे आता मी सांगितलं तुम्हाला की 3 वेळेस आपल्याला 4 वेळेस ती विभागून द्यायचंय याचं जे कारण आहे ते म्हणजे पिकांच्या वाढीच्या अवस्था. ओके. पेरणीच्या वेळेस जर्मिनेशनसाठी 30 दिवसानंतर मी काय सांगितलं की युरियाचा दुसरा डोस द्यायचा आहे. तर त्यावेळेस पिकाची वाढीची अवस्था असते. 45 दिवसानंतर त्याला फ्लोरा सुरुवात होत असतो आणि नंतर तुरा बाहेर पडत असतो. ओके. कणीस भरायला लागत असतो. म्हणून या 4 अवस्था त्यावेळेसच हा नत्राचा डोस जातो आणि त्याचा नत्र हे पिकाला लगेच लागू होत असतं. 4 दिवसानंतर ते पिकाला लगेच लागू होतं. जसं स्फुरद जे आहे हे जमिनीमध्ये आपण पेरणीच्या वेळेसच टाकल्यानंतर स्फुरद मधून या सिंगल सुपर फॉस्फेट मधून जे स्फुरद घटक पिकाला लागत असतो तो पिकाला उपलब्ध होण्यासाठीचा जो कालावधी असतो तो सर्वसाधारण 30-35 दिवसानंतर ते उपलब्ध होत असतं. म्हणून तो सुरुवातीला जर त्याची पेरणीच्या वेळेस जर ते टाकलं तर तो ज्यावेळेस पीक फुलोऱ्यामध्ये येतो त्यावेळेस त्याची जी मात्रा आहे ती पिकाच्या जोमदार वाढीसाठी किंवा कणस लागण्याच्या वेळेस ते त्या पिकाला त्याचा म्हणजे कॉम्पॅटेबिलिटी जी आहे ती त्याची 30-35 दिवसानंतर आहे आणि म्हणून ते फक्त सुरुवातीला द्यायचंय. आणि पाला जे आहे ज्याला आपण पोटॅश म्हणतो पोटॅश आपल्याला 40 किलो प्रति हेक्टरी म्हणजेच काय आपल्याला बाजारामध्ये जे पोटॅश भेटते तर ते 27 किलो प्रति एकर ह्या प्रमाणामध्ये द्यायचंय. आणि हे जे पोटॅश आपण देणार आहोत आता सध्या आपण सांगतोय की पोटॅश हे फक्त पेरणीच्या वेळेसच द्या. परंतु आता आमच्याकडे नवीन प्रयोग चालू आहेत आणि आता ते चालू वर्षी रिकमेंडेशनला शिफारशी लिहितील. पण आता ह्या 4-5 वर्षाच्या अभ्यासामधून आम्हाला असं दिसून येतंय, की पोटॅश जे आपण एकाच वेळेस देतोय, तर तेही आता आम्ही थोडंसं आमची शिफारस बदल करणार आहोत, की पोटॅश हे 2 वेळेस दिलं, तर त्याचा पिकाला थोडासा चांगला फायदा होतोय. म्हणून पोटॅश आता मी पहिल्यांदाच सांगतोय, की पोटॅश हे 2 वेळेस डिव्हाईड करून द्यावं. एकदा पेरणीच्या वेळेस एकदा आणि त्याच्यानंतर 1 महिन्याच्या नंतर एकदा किंवा ज्यावेळेस फुलोरा सुरू होईल त्यावेळेस एकदा पोटॅश हे आता आपण त्याची शिफारस करणार आहोत. तर ही खत मात्रा त्या पिकाला देणं, त्याच्या पूर्ण कालावधी देणं हे गरजेचं आहे. स्फुरद हे एकाच वेळेस द्यायचंय आणि पाला जे आहे किंवा पोटॅश जे आहे ते आपण एकाच वेळेस सांगतोय, परंतु ती शिफारस आपण आता एक वर्षामध्ये आपण ती 4 वर्ष आमचे प्रयोग त्याचे झालेले आहेत आणि आम्हाला असं निदर्शनास आलेलं आहे, की पालाशी जर त्याचं जर स्प्लिट जर केलं तर त्याचा इफेक्ट चांगला दिसतोय. म्हणून आपण ती शिफारस थोड्या दिवसात लवकर ही देणार आहोत. तर ही खत मात्रा आपण त्या ठिकाणी द्यायची. परंतु जर शेतकऱ्याकडे जर मी सांगताना हे कसं सांगितलं, की युरिया 35 किलो एका वेळेस द्या, 30 किलो एका वेळेस द्या आणि त्याची 4 मात्रा करा. सिंगल सुपर फॉस्फेट 150 किलो एकाच वेळेस द्या, पोटॅश 27 किलो द्या. परंतु हे जर स्ट्रेट फर्टिलायझर उपलब्ध नसतील, मिक्स फर्टिलायझर जर असेल, तर ह्या मात्रा थोड्याशा आपल्याला कशा द्यायच्या याचं थोडंसं एक सांगतो,
की जर शेतकऱ्याकडे आता 10-26-26 उपलब्ध आहे, बरोबर? राईट. तर मग एका एकर मकासाठी आपल्याला 10-26-26 जर खत उपलब्ध असेल, तर एका एकर मकासाठी 62 किलो 10-26-26 वापरायचं. युरिया ओके. 22 किलो वापरायचा, फक्त 22 किलो युरिया वापरायचा. कारण काय होतं, की हंगाममध्ये पाऊस पडला किंवा एकाच वेळेस पेरणी झाली, की खताला मागणी येते. ते लवकर हे लागलं नाही, लवकर उपलब्ध झालं नाही. तर मग शेतकरी थोडासा हे होतो, की ही मात्रा कशी द्यायची? म्हणून हे ज्या मिक्स खताच्या मध्ये सुद्धा मात्रा आपण देऊ शकतो. तर एका एकरसाठी आपण 10-26-26 असेल, तर 65. 62 किलो प्रति एकर, युरिया 22 किलो बावीस. आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर द्यायचंय. आता असं 10-26-26 जर हा आपण दिलं, तर या ठिकाणी पोटॅश द्यायची गरज पडत नाही. कारण त्या 26 मध्येच तो पोटॅश आलेला असतो. 100 किलो. येस, येस. येस. डी जर समजा शेतकरीकडे उपलब्ध असेल, डी-ए-पीचे बॅग जर उपलब्ध असतील, तर मग अशा वेळेस 52 किलो डी एका वेळेस पेरणीच्या वेळेस द्यायचा आहे. हम्म. त्या ठिकाणी मग आता डी दिले, की युरियाची मात्रा आणखी कमी लागते. युरिया फक्त 15 किलो लागतो प्रति ओके. एकरला आणि डी मध्ये मात्र मग आपल्याला परत पोटॅश सिंगल सुपर फॉस्फेट द्यायची की नाही, परत फक्त आपल्याला त्याचा पोटॅश द्यायचा 27 किलो प्रति एकर. ओके. ओके. म्हणजे डी जर दिलं, तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट दुसरा परत देण्याची गरज पडत नाही आणि 10-26-26 दिलं, तर पोटॅश देण्याची गरज पडत नाही. किंवा जर 19-19 जर उपलब्ध असेल, 19-19 खत जर उपलब्ध असेल, तर अशा वेळेस 19-19 84 किलो प्रति एकर द्यायचंय आणि हे 19-19 खत दिल्यानंतर त्या ठिकाणी युरिया द्यायची गरज पडणार नाही आणि सिंगल सुपर फॉस्फेट 50 किलो प्रति एकर हे पेरणीच्या वेळेस द्यायचंय. म्हणजे जर समजा मिक्स खतं जरी बाजारामध्ये उपलब्ध असतील, तर ही वेगवेगळी अशी कॉम्बिनेशन आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. शेतकरी बांधवांनी ती वापरायची. कशीही कॉम्बिनेशन वापरली, तरी आपल्याला फक्त 120 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश हे पूर्ण त्या पिकाला त्याच्या कालावधीमध्ये द्यायचंय. फक्त कालावधीमध्ये देत असताना सिंगल सुपर फॉस्फेट हे सुरुवातीला द्यायचंय. कारण त्याची कॉम्पॅटिबिलिटी किंवा त्याची पिकाला होणारी अवेलेबिलिटीसाठी कालावधी लागतो. म्हणून ती सुरुवातीला द्यायची आणि युरिया आहे 3 ते 4 वेळेस द्यायचा आहे. पोटॅश हे 2 वेळेस स्प्लिट केलं तरी आता चालेल. ओके. ओके. ही खत मात्रा, रासायनिक खत मात्रा मका पिकासाठी आपण जर वापरली, योग्य वेळी जर वापरली, तर त्याचा उत्पादनावरती आपल्याला चांगला फायदा दिसून येतो. धन्यवाद सर. तुम्ही खूप इन डिटेल्स खतामध्ये खूप म्हणजे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना समजेल अशा पद्धतीने सांगितलं. त्याला डी असेल 10-26-26 असेल त्या पद्धतीने मला वाटतं की या पद्धतीने शेतकऱ्यांना बऱ्याच पद्धतीने चांगलं समजून जाईल आणि सर आता सर्वात महत्त्वाचं खताचे डोसेस पण आहेत. पण आता जो सर्वांचा जो जिकिरीचा विषय आहे आणि सर्वांना त्रासदायक जो विषय आहे, तो कीड आणि रोगचा आहे. जिथं सर्वात महत्त्वाचं जळगाव जिल्ह्यामध्ये एक न्यूज येत आहे, की जळगाव जिल्ह्यामध्ये जे रब्बी लागवड झालेली आहे मक्यामध्ये, त्याच्यात लष्करी अळी, फॉल आर्मी वॉर्मचा अटॅक भरपूर ठिकाणी झालेला आहे. तर शेतकऱ्यांचं नेमकं कुठं चुकतं आहे आणि नेमकं नियोजन ते आता कंट्रोल करू शकता का? आणि कसं कंट्रोल करू शकता? तर हे थोडं मार्गदर्शन करा. ही जी आपण आता जी खत मात्रा जी बघितलेली आहे, हं. ही खत मात्रा आणि पिकाची अवस्था याचं रिलेशन असतं बरं का, सगळ्यात ओके. महत्त्वाचं ओके. म्हणजे. येस, येस. सुरुवातीला सांगितलं की 25 30 दिवसानंतर पहिला डोस टाका, त्यावेळेस रोप अवस्था असते. 45 ते 50 दिवसानंतर तुरा बाहेर पडत असतो, त्यावेळेस म्हणजे ऑलरेडी त्याला युरियाचा दुसरा डोस जातो. फुलोऱ्यामध्ये 60-65 दिवसांनी तिसरा डोस जातो आणि दाणे भरण्याची वेळेस जी. तर या अवस्थेमध्ये आपण पिकाच्या ह्या 4 अवस्था एकदम महत्त्वाच्या आहेत. येस. आता रब्बी हंगामामध्ये ज्यावेळेस आपण पीक कल्टिव्हेशन करतोय, त्यामध्ये ह्या ज्या 4 अवस्था असतात, ह्या 4 अवस्थेमध्ये पिकाला खत मात्रा आणि त्याचबरोबर पिकाला पाण्याची मात्रा, योग्य पाणी देणं हे गरजेचं असतं. मका हे थोडंसं कीड सांगतो मी तुम्हाला याच्यानंतर, की थोडंसं एक मुद्दा या ठिकाणी सांगतो, की ज्यावेळेस आपण मका पिकाला मका पीक कल्टिव्हेट करतो, हे लक्षात घ्यायचं, की मका पीक हे कमी पाण्यात येणारं पीक आहे. गव्हापेक्षा किंवा भातापेक्षा कमी पाण्यात येणारं पीक आहे. परंतु मका पिकाला कमी पाणी लागतं, परंतु योग्य वेळी पाणी लागतं. हा शब्द माझा महत्त्वाचा आहे.
येस कमी सर. पाणी परंतु योग्य वेळी पाणी. आणि या ज्या 4 अवस्था आहेत, तर या 4 अवस्था ज्या सांगितल्या तुम्हाला, रोपावस्था 1 महिन्यानंतरची, तुरा बाहेर पाडण्याची अवस्था एक 45-50 दिवसांनी, फुलोऱ्यात पीक असताना 60-65 दिवसांनी आणि दाणे भरताना 75-80 दिवसांनी, या ज्या मात्रा आहेत, या अ, अवस्थेमध्ये त्या मका पिकाला पाण्याचा ताण पडता कामा नये. आता आपण चर्चा उत्पादनाबरोबर 50 क्विंटलचे टार्गेटकडे बघतोय, बरोबर? राईट राईट. तर ज्यावेळेस तुरा येत असतो, मका दिसताना आपल्याला हिरवीगार दिसते. धाट जे असतं, पान जे असतं, हे सगळं हिरवंगार दिसतं. परंतु त्याला जो तुरा असतो, कारण ऑक्टोबरला किंवा नोव्हेंबरला पेरलेली मका जी आहे, ती 50 दिवसानंतर म्हणजे जानेवारीमध्ये ती आता फुलोऱ्यामध्ये आलेली असते, बरोबर? आणि किंवा ह्यावेळेस काय होत असतं, की तापमान हे वाढलेलं असतं. दुपारचं टेम्परेचर हे वाढलेलं असतं. आणि हे टेम्परेचर वाढत असताना पीक आपल्याला हिरवंगार दिसतं आणि तो जो तुरा जो आहे, त्या तुऱ्या म्हणजे काय आहे? तुरा हा नर आहे. त्याच्यामध्ये तुरामध्ये परागकण असतात आणि ते परागकण खाली जे तुमचं कणीस लागतं, तर त्या कणसाची जी काय त्याला आपण सिल्क म्हणतो, त्याच्यावरती ते पडतात आणि त्यांचं त्या ठिकाणी Pollen. फर्टिलायझेशन होतं आणि मग त्या ठिकाणी दाणे भरण्याची प्रक्रिया होत असते. आता आपल्याला जर पीक हिरवंगार दिसतं आणि जर का तो तुरा जो आहे, तो तुरा व्हायबल राहणं हे गरजेचं आहे. व्हायबल म्हणजे कसं, की ज्यावेळेस तुरा येतो आणि आपण जर समजा त्या शेतामध्ये जर गेलो आणि जर आपला जर पांढरा शर्ट जर असेल, तर आपल्या शर्टवरती त्यावेळेस पिवळ्या रंगाची पावडर आपल्या हाताला किंवा शर्टवर लागली पाहिजे. ती जर ओके. पिवळ्या रंगाची पावडर असेल, तर ते परागकण एकदम चांगले आहेत. ओके. ते जर परागकण जर तांबड्या रंगाचे झाले, तांबड्या रंगाचे जर झाले, तर मग त्यांची व्हायबिलिटी जी म्हणतो ती कमी झालेली असते. ओके. आणि अशा वेळेस मग आपल्याला काय करायला पाहिजे? मग तसे जर तो खाली आलेला तुरा आणि वरती सॉरी वर आलेला तुरा आणि खाली जे कणीस आलेलं असतं, हं, तर ते जर एकाच वेळेस जर आले नाही, त्याचा कालावधी जर मोठा जर असेल, तर मग मात्र त्या ठिकाणी दाणे भरण्याची क्षमता जी आहे, ती थोडीशी कमी होते. किंवा आपण काय म्हणतो, की कणसामध्ये कणीस शेवटपर्यंत भरलं नाही, वरती टोकाला थोडंसं रिकामं राहिलं. जर थोडं जरी रिकामं राहिलं, म्हणजे एका कणसामध्ये 16, 18, 14 अशा लाईन असतात आणि वरती जर आपण जर विचार जर केला, तर एका लाईनमध्ये जर एक 4 दाणे जरी कमी राहिले, तर त्या 16 लाईनमधले किती? 16 आपल्याला 64 5 तेवढे दाणे आपल्याला कमी मिळतात, परिणामी उत्पादन कमी होतं. म्हणून त्याचं जे रिलेशन आहे, ते ह्या रब्बी हंगामामध्ये ज्यावेळेस आपण मका घेऊ, त्यावेळेस तुरा ज्यावेळेस पडतो, त्यावेळेस थोडंसं हलकं का होईना पाणी त्या तुरा बाहेर पडतं, फुलोऱ्यामध्ये पीक असताना हलकं पाणी द्यायचं आणि ते पाण्याची ही पातळी मेंटेन करणं किंवा पाणी देणं हे उत्पादनावरती परिणाम करणारा हा घटक आहे. तर अशी ही त्या ठिकाणी पाण्याची पातळी आपल्याला त्या ठिकाणी राखायची, की जेणेकरून आपल्या उत्पादनामध्ये त्याचा अ, परिणाम चांगला परिणाम आपल्याला त्या ठिकाणी आढळून येईल. आता तुम्ही जो मुद्दा सांगितला, की त्याच्यावरती लष्करी अळी त्या ठिकाणी येते आणि त्या ठिकाणी पिकाचं नुकसान होतं. आता लष्करी अळी जी येते, आता तिला आपण वेगवेगळ्या प्रकारे तिचं नियंत्रण करू शकतो. 2018-19ला ज्यावेळेस लष्करी अळीचा आपल्याला प्रादुर्भाव आढळून आला, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये मका संशोधन केंद्र कोल्हापूर या ठिकाणी लष्करी अळीच्या या किडीवर वेगवेगळं आपण संशोधन केलं. वेगवेगळे प्रयोग घेतले ओके. आणि या अळीचं नियंत्रण कसं करावं याची शिफारस आपण केली आणि त्याच्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार आणि प्रसार वेगवेगळ्या कृषी विभागाने केला, वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या फोरममधून केला, वेगवेगळ्या एन-जी-ओनी केला, कृषी विद्यापीठांनी केला आणि त्याचा परिपाक असा झाला, की शेतकऱ्याच्या मनामध्ये 2019 साली जी भीती निर्माण झाली होती, की मका पिकावर अळी येते, नुकसान करते. ती भीती दूर झाली आणि आता सध्या मी या ठिकाणी ठामपणे सांगू शकतो,
की आपण लष्करी अळीचं योग्य प्रकारे नियंत्रण करू शकतो आणि आपल्या उत्पादनाला त्याचा बाधा पोहोचू शकत नाही. तर अमेरिकन लष्करी जी अळी जी आहे, ती अमेरिकन लष्करी अळी पुंजक्यामध्ये ती अंडी घालतात. म्हणजे आपण पानावरती जर बघितलं, तर बारीक अशी पांढऱ्या कलरची पुंजक्यामध्ये 100 ते 125 अशी अंडी एकाच वेळेस त्या ठिकाणी असतात. तर ही सुरुवातीचं तिचं लक्षण आणि मग त्या अंडीचं अळीत रूपांतर होतं आणि मग ती अळी पिकाला कुठल्याही आता ही अळी कधी येते? तर अळी मका पीक उगवून आल्यानंतर 15 दिवसानंतर पार मक्याला कणीस येऊपर्यंत कुठल्याही स्टेजमध्ये येऊ शकते. देऊ शकतो. आणि ती पिकाचं नुकसान करू शकते. परंतु जरी ही अळीनी पानं खाल्ली, तरीही घाबरून जायचं काहीही कारण नाही. पूर्ण अर्ध पान खाल्लं, त्याच्या शिरा राहिल्या, तरीही त्याला आपण व्यवस्थित नियंत्रण केल्यानंतर त्याचा उत्पादनावर थोडासा परिणाम होतो, परंतु म्हणावा असा एवढा परत म्हणजे ही एक आपण असं असं म्हणू शकतो, की ही एक शक्ती त्या पिकामध्ये आहे, की त्या अळीनी पानं खाल्ल्याच्या नंतर सुद्धा किंवा पोंगा खाल्ल्याच्या नंतर सुद्धा आपण त्याची व्यवस्थित फवारणी केल्यावर तर ती अळी मरते आणि ते पीक परत पुनर्जीवित होतं आणि ते तेवढ्याच जोमाने आपल्याला त्या ठिकाणी कणीस त्या ठिकाणी लागतं आणि त्या पिकाच्या उत्पादनावर म्हणावा असा त्या ठिकाणी म्हणजे परिणाम होत नाही. तर ही लष्करी अळी कशी ओळखायची? 2 तिच्या लष्करी अळीच्या खुणा सांगतो. की लष्करी अळीचं जे तोंड असतं किंवा जो डोक्याकडचा भाग असतो, त्या डोक्याकडच्या भागाकडे लष्करी अळीच्या डोक्यावरती इंग्रजीचा जो उलटा वाय असतो, तसा उलटा वाय असतो आणि तो जो वाय इंग्रजी मध्ये जसं आपण वाय लिहितो, असा 2 अंकी आणि खाली 1 रेघ अशा प्रकारची ती चिन्ह तिच्या डोक्यावरती असतं. आणि वेगवेगळ्या तिचे जे कंपार्टमेंट्स आहेत, इथून-तिथून तिच्या पूर्ण अंगावरती वरच्या बाजूला अशा 2 लाईन सरळ तोंडापासून तर पाठीमागच्या भागापर्यंत त्या लाईन इथून-तिथून सरळ गेलेल्या असतात. आणि तिसरं लक्षण शेवटचा जो तिचा लष्करी अळीचा अब्डोमेन भाग असतो, त्या शेवटच्या भागामध्ये अब्डोमेनमध्ये ती 4 ठिपके असतात आणि ती 4 ठिपके बरोबर चौरसमध्ये असतात. एकमेकाच्या समोर असतात, चौरसमध्ये असतात. तर या अ, 3 खुणावरून आपण लष्करी अळीची ओळख ही करू शकतो. ही आलेली लष्करी अळी आपण जसं म्हणलात, की तिचं नियंत्रण कसं करायचं? असं करायला. तर लष्करी अळीचं नियंत्रण आपण 3 पद्धतीने करू शकतो. एक म्हणजे भौतिक नियंत्रण, दुसरं म्हणजे जैविक नियंत्रण आणि तिसरं म्हणजे रासायनिक नियंत्रण. जसं आपण सर्दी खोकला झाल्याच्या नंतर आपण एखादा घरातलं ते आयडॉक्स लावतो, ते वेखण पावडरची पुडी लावतो, छोटी-मोठी गोळी घेतो. आपण काय लगेच ॲडमिट व्हायला जात नाही, बरोबर? तसं लष्करी अळीचं नियंत्रण करत असताना लष्करी अळी दिसल्याच्या नंतर लगेच काय रासायनिक खताकडं आपलं सॉरी रासायनिक नियंत्रणाकडे जाऊ नये. त्यासाठी भौतिक नियंत्रण, जैविक नियंत्रण याचा वापर करावा आणि नंतर प्रादुर्भाव जास्त असल्याच्या नंतर आपल्याला रासायनिक नियंत्रणाचा सुद्धा विचार करायचा आहे. मग भौतिक नियंत्रण म्हणजे कसं? ज्यावेळेस मी सांगितलं आपल्याला, की पानावरती लष्करी अळी ही पुंजक्यामध्ये अंडे घालते. पांढऱ्या-पांढऱ्या कलरची अशी आपल्याला असं त्याच्यावरती हे दिसतात पानावरती. तर ती ही जर आपल्याला लहान मका ज्यावेळेस लहान असते, फुटभर असते किंवा 1 फूट, त्यावेळेस अशी जर अंडी जर आपल्याला जर दिसली, तर ती अंडीपुंज गोळा करावी आणि मग ती नष्ट करून टाकावी. हे झालं भौतिक नियंत्रण. किंवा काही-काही ठिकाणी त्या पोंग्यामध्ये बारीक अशी वाळू टाकली जाते किंवा काही-काही ठिकाणी भाताचा भुसा, त्याचबरोबर त्याच्यामध्ये थोडंसं गुळाचं पाणी करून अशी एक गोळी केली जाते आणि ती जी गोळी आहे, ती गोळी त्या प्रत्येक झाडाचा जो पोंगा असतो, त्या पोंग्यात बारीक टाकली जाते. म्हणजे काय होतं, की लष्करी अळी काय करते, की तो लुसलुशीत पोंगा आपलं जे धाट असतं किंवा जे झाड असतं मक्याचं, त्या झाडाचा तो पोंगा खात असते किंवा तो शेंडा खात असते. आता काही ठिकाणी पोंगा म्हणतात, काही ठिकाणी शेंडा म्हणतात. आता तुमच्या भागात मला माहीत नाही काय म्हणतात. पोंगाच म्हणतात. पोंगा. पोंगाच म्हणतात. मग ती ती पोंगा खाते म्हणून आपण काय करायचं, की ती छोटी आपली बारीक
ज्वारीच्या दाण्यापेक्षा थोडीशी तुरीच्या दाण्यासारखी अशी भाताचा किंवा दुसरा कशाचाही कोंडा असेल तर तो थोडासा गुळाबरोबर मिक्स केला की तो त्याला चिकटतो. गुळाच्या याच्याबरोबर म्हणजे तो पातळ गुळाबरोबर तो चिकटला पाहिजे आणि ती त्या जर याच्यात जर टाकली पोंग्यामध्ये तर तिला ते पान कुरतडता येत नाही, तिला ते पोंगा खाता येत नाही. हे झालं भौतिक नियंत्रण. दुसरा जो प्रकार आहे जैविक नियंत्रण. आता जैविक नियंत्रणामध्ये की वेगवेगळी जी बुरशीजन्य किंवा कीटकनाशक आहेत त्याचा वापर त्या ठिकाणी करायचा किंवा वेगवेगळे ज्या किडी आहेत त्यांचा त्या ठिकाणी वापर करायचा आणि लष्करी अळीचं नियंत्रण करायचं. मग कसं करायचं? तर अंड्यावर उपजीविका करणारी जी ट्रायकोग्रामा ही जी परोपजीवी कीटक आहे, हिचं काय करायचे की त्या ट्रायकोग्रामाच्या जी अंडी आहेत, ती ते आपल्याला शेतामध्ये सोडायची, की 20,000 अंडी प्रति एकर. ओके. ही शेतामध्ये 2 वेळेस किंवा 3 वेळेस जर आपण जर सोडली, तर ती अंडी त्या ठिकाणी लष्करी अळीचं नियंत्रण करतात. किंवा ते जर आपल्याला जर शक्य नसेल, तर मेटारायझिम जे आहे, की आता तुम्ही म्हणा ती अंडी सोडायची ते किचकट काम आहे, मजूर भेटत नाही. तर मग मेटारायझिम 5 ते 7 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारणी त्याची जर केली, तरीही आपण या जैविक नियंत्रणाद्वारे आपण लष्करी अळीचं नियंत्रण करू शकतो. किंवा नोमोरिया रिलाय ही जी बुरशीनाशक आहे, कीटकनाशक आहे, हे जे 2 ते 3 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी जर केली, तरीही आपण जैविक नियंत्रणाद्वारे सुद्धा आपण लष्करी अळीचं नियंत्रण हे करू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला असं वाटायला लागलं, की प्रमाण जास्त वाढत चाललेलं आहे, त्यावेळेस मग आपण रासायनिक नियंत्रणाचा विचार करू शकतो. रासायनिक नियंत्रणामध्ये सुद्धा सुरुवातीचं जे आता समजा आपल्याला मेटारायझिन भेटलं नाही किंवा ट्रायकोगामा भेटलं नाही किंवा ते आपण अंडी पुंज कशी गोळा करणार, कुठं गोळा करणार, मनुष्य उपलब्ध नाही. मग सुरुवातीच्या काळामध्ये जर आपल्याला जर लष्करी अळी जर आपल्या पिकावर जर आढळून आली, तर मग मात्र नीम अर्क 1500 पीपीएम किंवा निंबोळी अर्क 5% याची 5 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये 5 मिलीलीटर प्रति लिटर पाण्यामध्ये त्याची आपण फवारणी केल्यावर आपल्याला नक्कीच सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला लष्करी अळीचं नियंत्रण हे त्या ठिकाणी करता येतं. आणि जर समजा प्रमाण लष्करी मोठं असेल यांनी आपल्याला मका वाढलेली आहे, तर त्यावेळेस मग मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास आपल्याला इमामेक्टिन बेन्झोइड 5 एसजी या कीटकनाशकाची 0.4 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण त्याची फवारणी घेऊ शकतो. ते जर नसेल, तर आपण अजूनही जी विद्यापीठाने जी शिफारस केलेली आहे, स्पिनोट्रम जे आहे 11.7 एससी किंवा 4 ml क्लोरॅन्ट्रिनिलोप्रोल 18.5 एससी प्रति 10 लिटर पाण्यामधून जर याची जर फवारणी केली प्रादुर्भाव दिसून आल्यावर आणि गरज पडली तर 2 फवारणी जर केली, तर आपण नक्कीच त्या ठिकाणी लष्करी अळीचं नियंत्रण हे करू शकतो. परंतु ही रासायनिक फवारणी करत असताना किंवा निंबोळी अर्काची फवारणी करत असताना ह्या फवारणी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे, तो म्हणजे फवारणी कशी करावी. मक्याच्या लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी आपण जी काही फवारणी करणार आहोत, ती फवारणी करत असताना ही जी काही मी आता 2-3 जी आपल्याला कीटकनाशकाची जी सांगितलेली आहे, तर ती जी औषध आहे, ती त्या मक्याच्या सुरळीमध्ये किंवा त्या पोंग्यामध्ये वरून ते औषध पडलं पाहिजे. तरच लष्करी अळी नियंत्रणात येईल. म्हणजे पानावरती ते फवारायचं नाही. जर मका जर खाली जर 3 फूट 4 फूट जर असेल अन् आपल्याला जर प्रादुर्भाव आढळून आला, तर काही-काही ठिकाणी शेतकरी एक साधा तुम्हाला सांगतो, की तो जो पंपाचा जो नोझल असतो समोरचा, तो नोझल काढायचा आणि औषध डायरेक्ट त्या सुरळीत किंवा त्या पोंग्यात टाकत चालायचं. किंवा दुसरा अजूनही सांगतो, की आपली 1 लिटर पाण्याची जी बाटली असते बिसलरी बॉटल सारखी, तर त्या बॉटलमध्ये ते औषध तयार करायचं एका ह्याच्यामध्ये आणि त्या बॉटलमध्ये भरायचं 1-1 लिटरच्या आणि त्याला बॉटलला वरनं छिद्र पाडायचं, झाकण पॅक करायचं, त्याला छिद्र पाडायचं आणि ते छिद्रानुसार ते बॉटलने ते औषध त्या सुरळीत वरच्या बाजूने टाकायचं. ओके.
त्या पोंग्यामध्ये टाकायचं आणि अशा प्रकारे जर आपण त्याची मेथड ऑफ ऍप्लिकेशन तेच फार महत्वाचं आहे. ती जर आपण जर प्रॉपर जर केली तर आपल्याला मक्याच्या लष्करी अळीवर आपल्याला नक्कीच नियंत्रण करता येतं आणि त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्याला त्या ठिकाणी कमी करता येतो. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही फार भौतिक पासून जैविक आणि केमिकल पर्यंत सर्वच मार्गदर्शन याच्यात केलेलं आहे लष्करी अळी नियंत्रणासाठी. आणि नक्कीच शेतकऱ्यांना ते चांगलं फायद्याचं ठरलं असेल आणि कमी खर्चामध्ये चांगलं नियोजन हे आहे. तर आता आपण जे मक्याचं पाहिलं सर, हे पूर्ण 1 तासामध्ये तुम्ही फार म्हणजे तुमचा 20 वर्षाचा जो अनुभव आहे, तो तर काही आपल्याला 1 तासामध्ये शेतकऱ्यांना देता येणार नाही. पण तरी बऱ्यापैकी उत्पन्न आणि चांगलं 50 क्विंटलचं जे आपण टार्गेट पकडलेलं आहे, ते तुम्ही सर्व प्रकारचं याच्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर क्लोजिंग सेशनमध्ये असा काही विषय आहे सर, की तुम्ही 3 महत्त्वाचे सल्ले शेतकऱ्यांना काही देऊ शकता का, की कसं नियोजन त्यांनी या सर्व बाबींमध्ये लक्षात ठेवायला पाहिजे, कुठल्याही 3 गोष्टी? आणि पुढील 5 वर्ष, कारण की मागे मक्याचे रेट हे कमी झाले होते खरीपमध्ये, त्याच्यामुळे शेतकरी हा थोडा टेन्शनमध्ये मागे आलेला सरकलो. आहे. की नेमकं काय होणार आहे मक्याचं? आणि त्याच्यामुळे माझा एक प्रश्न तो असेल, की पुढचे 5 वर्ष मक्यासाठी कसे असतील? शेतकरी तर पाहतोच आहे चांगल्या पद्धतीने, कारण की सोयाबीनला भाव नाहीये, कापसाला वेचणीसाठी मजूर भेटत नाहीये. तर मक्याकडे सर्वजण आशेने पाहत आहेत. तर येणारे 5 वर्ष मक्यामध्ये कसे असतील आणि कुठलेही 3 सल्ले तुम्ही मका लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना देऊ शकता? 3 पॉइंट. आता पहिला जो मुद्दा सांगितला की मक्याला येणारे दिवस कसे असतील, याचं एकच उत्तर देतो की मका पिकालाच येणारे दिवस चांगले आहेत. ओके. पुढचे 5 वर्ष जरी म्हणले तरी मका पिकाला, मी तर म्हणेल 10 वर्ष जरी म्हणले तरी मका पिकाला दिवस चांगले. चांगले. त्याचं एक उदाहरण थोडंसं 1 मिनिट घेतो मी याच्यामध्ये. आपण Yes, sir. क्लोजिंग सेशनला आलो तरी पण 1950 सालापासून जरी विचार केला, पार आजपर्यंत, आज 2026, 25-26 साल चालू आहे. म्हणजे एवढ्या 45 वर्षानंतर किंवा एवढ्या वर्षानंतर सुद्धा मका पिकाखालचं क्षेत्र जे आहे राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, हे कंटिन्युअस वाढत चाललेलं आहे. ओके. फक्त 2018-19चं मी तुम्हाला जे मागे उदाहरण दिलं, त्याच वर्षी फक्त एक 60,000 क्षेत्र कमी झालं अमेरिकन लष्करी अळी म्हणून. आणि आपण जे तंत्रज्ञान त्यांना दिलं शेतकऱ्यांना, ते सगळ्यांच्या माध्यमातून, सगळ्यांच्या कंपन्या असतील, कृषी विभाग असेल, विद्यापीठ असेल, एनजीओ असतील, कृषी विज्ञान केंद्र असतील, यांच्या माध्यमातून ते तंत्रज्ञान गेलं आणि शेतकरी, म्हणजे बघा तुम्ही जसं म्हटले आता की भाव कमी आले म्हणून शेतकरी मागं आलं, तसं लष्करी बाबतीत 18-19 साली झालं होतं. 60,000 हेक्टर क्षेत्र कमी झालं एका सीझन मध्ये, पण पुढच्याच वर्षामध्ये 1.5 लाख हेक्टरनी क्षेत्र वाढलं. आणि त्याच्याही नंतर 1950 पासून 18-19 हा जर अपवाद जर सोडला तर आजपर्यंत मका पिका खालचं क्षेत्र हे कंटिन्युअस वाढत चाललेलं आहे. मग ही शेतकऱ्यांना त्याच्यातून 2 रुपये मिळतात म्हणूनच तो त्याच्याकडे जातोय ना. राईट, राईट. हे इंडिकेट काय करतंय की याच्यापासून आर्थिक शेतकऱ्यांना नफा आपण आहे. किती नफा आहे म्हणून तो त्याच्याकडे जातोय. मका हा का नफा त्याला मिळतोय किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी कमी जास्त होतंय बाजारभावामध्ये. आम्ही पण ऐकलंय की बाजारभाव कमी झाले होते, त्याला आता बाकीचे काही घटक आहेत. परंतु मी जे सांगितलं की मका पीक हे माझं पहिलंच वाक्य होतं की हे इंडस्ट्रियल पीक आहे. मका हे इंडस्ट्रियल पीक आहे. याचा सगळा वापर जो आहे हा इंडस्ट्रीमध्ये आहे. आज पोल्ट्री इंडस्ट्री असेल, त्याच्यानंतर पशुखाद्य इंडस्ट्री असेल, याच्यामध्ये मक्याचा 62 ते 67% वापर फक्त त्या एका इंडस्ट्रीमध्येच होतोय. त्याच्यानंतर तुमचा जे काही स्टार्च इंडस्ट्री असेल, त्याच्यामध्ये 17% मक्याचा वापर होतोय आणि तोही वापर वाढत चाललेला आहे. आणि सगळ्यात मोठी जी बाजारपेठ उपलब्ध मक्याला होत आहे ती म्हणजे इथेनॉल इंडस्ट्री. म्हणून मी तुम्हाला फ्युअल 4 जे मुद्दे सांगितले होते की 4 चाकं, हे 4थं जे चाक आहे. आता पोल्ट्री इंडस्ट्री घ्या तुम्ही किंवा फूड इंडस्ट्री घ्या किंवा ही फॉडर इंडस्ट्री घ्या. पोल्ट्री उद्योग, तुम्हाला वाटतं का भविष्यामध्ये पोल्ट्री उद्योग कमी होईल म्हणून? वाढतच राहील, वाढतच राहील. वाढतच राहणार आहे, कारण माणसांचं चिकन खाण्याचं प्रमाण हे भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे, कमी होणार नाही. पॉप्युलेशन वाढते. पॉप्युलेशन पण वाढत चाललंय, खाण्याचंही प्रमाण वाढत चाललंय आणि ती जी इंडस्ट्री आहे ती
सगळी मक्यावरती डिपेंड आहे. त्याच्यामुळं त्यांची पण मागणी आहे आणि ती सोडून जी आपण 20% मक्याचं इथेनॉल मध्ये बिल्डिंग केलं जे केलेलं आहे किंवा करतोय आपण पेट्रोलमध्ये E20 टक्के जे आपण ब्लेंडिंग करतोय ते काही कालावधीनंतर हे 30% होणार आहे. म्हणजे इथेनॉल हे पेट्रोलमध्ये ब्लेंडिंगचं प्रमाण हे 20% वरून 30% होणार आहे आणि हे 30% करत असताना आपल्याला मक्याची गरज आहे. शासनाला मक्याची गरज आहे की त्याच्यापासून आपल्याला इथेनॉल काढायचंय म्हणून आणि त्याच्याही पुढच्या कालावधीमध्ये हे इथेनॉलचं ब्लेंडिंगचं प्रमाण हे वाढत चालणार आहे आणि म्हणून मी काय सांगितलं आपल्याला अजूनही सांगतो की येणारे 5 नव्हे तर 10 वर्ष सुद्धा मक्याला हे उज्ज्वल भवितव्य असणारं हे पीक आहे. कारण त्याची असणारी आपण डिमांड आणि सप्लायचा जो विचार करतोय किंवा मागणी, पुरवठा आणि मागणी, तर मक्याची मागणी ही भविष्यात सुद्धा वाढत राहणार आहे. परंतु जसं काही कालावधीपुरते काही भागामध्ये, ठराविक भागामध्येच बरं का, काही मी आता काही नाव घेत नाही, पण मला माहित आहे की काही भागामध्ये, काही जिल्ह्यामध्ये, काही ठिकाणी मक्याचे बाजारभाव गडगडले होते आणि त्याच वेळेस मी दुसऱ्या काही महाराष्ट्रामध्ये मी बऱ्याच ठिकाणी फिरतो. म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यात सुद्धा मी अंदाज घेतला तर त्या ठिकाणी बाजारभाव चांगले होते, परंतु काही ठिकाणी बाजारभाव कमी झाले होते. तर त्याच्या आता काही घटक त्याला कारणीभूत असतील, तर तसं ते काही एवढा परिणाम करणार नाही आणि त्याच्यामुळे येणारा कालावधी मका पिकासाठी हा चांगलाच राहील, याचं मला 100% गॅरंटी. आता तुम्ही म्हटले की शेवटचा जो आहे की ही 50 क्विंटल प्रति एकरी मका घेण्यासाठी आपण 3 सूत्र त्याच्यामध्ये सांगावी. तर यामध्ये मी आपल्याला सांगेन की पेरणीची योग्य वेळ हे पहिलं सूत्र आणि जमिनीची निवड. दुसरं जे सूत्र आहे, योग्य बियाणाचा दर. आता योग्य बियाणाचा दर म्हटलं की त्याच्यात तुमचं अंतर आलं. कारण बियाणं जर तुम्हाला 8 किलो टाकायचं म्हणलं की तेवढंच अंतर ठेवणार आणि तेवढं अंतर ठेवलं की आपली एका एकरमधली प्लॅन्ट पॉप्युलेशन ही मेंटेन राहते आणि एका एकरमध्ये 33,333 झाडं राहिले की प्रत्येक झाडाला 1 कणीस म्हटलं की बरोबर आपल्याला 50 क्विंटल प्रति एकर उत्पादन त्या ठिकाणी सहज मिळतं. म्हणून पेरणीचा दर योग्य. आणि तिसरा जो मुद्दा आहे, तुम्ही म्हटले की 3 मुद्दे, तर तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे संतुलित खत मात्रा. मका पिकाला अति खत जर टाकलं तर मात्र आपल्याला काही काही ठिकाणी फक्त शाकीय वाढ झालेली आढळून येते आणि त्याचा जो श्रंक टू शंक रेशो जो असतो, म्हणजे त्याचं जे धान्यात रूपांतर करण्याची जी प्रक्रिया असते, ह्या अति मका खताच्या वापरामुळे सुद्धा आपल्याला अपेक्षित असं उत्पादन त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून तिसरा जो मुद्दा आहे की योग्य रासायनिक समतोल खत मात्रा, ही 3 जर आपण सूत्र जर पाळली आणि चौथं की योग्य प्रकारे नियंत्रण म्हणजे कीड व रोगांचा बंदोबस्त, हे जर केलं तर आपल्याला एकरी 50 क्विंटल मका घेणं हे अवघड नाही. धन्यवाद सर. तुम्ही खूप छान पद्धतीने आणि खूप वेळ आमच्या सोबत राहिलात आणि इन डिटेल एंड टू एंड तुम्ही पूर्ण माहिती दिली. फार माती शेती तयारीपासून बियाणं सिलेक्शन पासून ते अंतर पासून ते पाणी नियोजन सर्वच पॉइंट तुम्ही कव्हर केले आणि त्याबद्दल तुमचे खरंच आभार. आणि निश्चितच हे सेशन शेतकऱ्यांना आवडलं असेल आणि निश्चितच या पद्धतीने लाईव्ह सेशन आपण घेणार आहोत आणि निश्चितच डॉक्टर सुनील कराड सरांना जर पुढे पण टाइम भेटला तर निश्चितच आपण आपल्या प्लॅटफॉर्म वरती परत त्यांना आमंत्रित करू. धन्यवाद सर. धन्यवाद, सर्वांचे धन्यवाद.